सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत। या मोर्चाला आता हळूहळू सुरुवात होते, सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। बघा, शेकापचे कार्यकर्ते देखील अगदी बोटीनं मुंबईत दाखल झालेले आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते देखील मुंबईत दाखल झालेत। वेळ आलेली आहे, काय सांगाल तुम्ही? आपण बघाल की सत्याच्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक ज्यांचा मूलभूत अधिकार आहे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा, तो चोरीला गेल्या कारणाने इकडे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा लढा खूप मोठ्या पद्धतीने हा लढा मोठ्या पद्धतीने सुरू आहे। सरकारला इशाराही देण्यात येतोय। वाटतं सरकार या मोर्चातून काही बोध घेईल? घ्यायला लागेल। आणि सरकारचा काय संबंध? आमचा तर निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे। सरकार का मध्ये मध्ये नसते? जर निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे तर त्याचा बीजेपीशी काही संबंध नसला पाहिजे। ते का आमच्या मोर्चाच्या विरोधात आंदोलन करतात? कारण त्यांचं घर आणि त्यांचं दुकानदार हे निवडणूक आयोगाच्याच मदतीने चालतं, नाही तर यांची लायकी नाही निवडून यायची। यातले अनेक जण अनेक वेळा पडलेत हो। या वेळेला निवडून आले अनेक लोकांना स्वप्नात पण माहिती नाही। रात्री झोपेत जर हलवलं आणि विचारलं की किती मताने निवडून आला तर सांगेल 30-35 हजार मतांनी मी पडणार होतो, कसा निवडून आलो मला माहीत नाही। तर हे फक्त निवडणूक आयोगाच्या मदतीमुळे निवडून आलेले हे ढोबळे आहेत। यांना त्यांच्या विधानसभेत कोणी विचारत नाही, यांना लोकमान्यता नाही। यांना जर लोकमान्यता जर कोणाची असेल तर ती फक्त निवडणूक आयोगाची आहे। नक्की निवडणूक आयोग भाजपला सोबत घेऊन हे सगळं करते असा आरोप यावेळी करण्यात आलाय। मतदार याद्यांमधले घोळ आहेत सगळे। आम्ही ते सतत दाखवतोय। आजही तुम्हाला पाहायला मिळेल की मतदार यादीत किती मोठ्या प्रमाणात जोड आहेत। सन्माननीय राजसाहेबांचं आजचं भाषण नीट ऐकल्यावर सगळ्यांना कळेल। पण या पुढे ही लढाई कशी असणार आहे? ह्याच्या पुढे ही लढाई रस्त्यावर असेल, मशाली सोबत असेल। नक्की ही लढाई जी आहे ती रस्त्यावरची लढाई असणार आहे आणि उत्तर जे आहे ते आज राज ठाकरे देतील असं या ठिकाणी मनसेचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, सर्व एकत्र येत यांनी दिलं आहे। आणि एक मोठी गर्दी जी आहे ती मोर्चामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते। कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही मुळे सत्ताधारी निवडून आले असा हल्लाबोल मनसेचे नेते अविनाश जाधवांनी केलेला आहे। दुसरीकडे आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे देखील मोर्चासाठी रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे काही क्षणातच मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। मातोश्रीवरून ते रवाना झालेले आहेत। आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। तर काही वेळापूर्वी अमित ठाकरे यांची सुद्धा आपण दृश्य पाहिलीत। मोर्चासाठी तेही रवाना झाले। सुवर्ण, या मोर्चाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू सगळ्यांना एकत्र दिसणार आहेत। अगदी बरोबर। या मोर्चामध्ये सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच। निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढण्याची ज्यावेळेला तयारी झाली, चर्चा झाली, त्याच वेळेला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतील याविषयी सुद्धा चर्चा झाली। आणि म्हणूनच शिवडीतनं एक आजीबाई सुद्धा या मोर्चात सहभागी झालेले आहेत। विरोधकांनी आयोगाविरोधात या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। निवडणूक आयोगाविरोधात, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विरोधात या मोर्चाचं आयोजन केलं आहे। मोर्चासाठी राज्यभरातनं कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाली। केवळ ठाकरे सेना किंवा मनसेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व पक्ष या मोर्चामध्ये दाखल झाले। मुख्य म्हणजे या मोर्चाच्या अगोदर ठाकरे सेना आणि मनसेकडून मेळावे घेऊन या मोर्चाच्या पूर्वी सगळं वातावरण तापवण्यात आलेलं होतं। ईव्हीएम मधून कशी वोट चोरी होती हे देखील या मेळाव्यातून त्यांनी दाखवलं होतं। आणि आता आपण बघतोय की या मोर्चाला प्रतिसाद मिळतोय। सर्व पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। अगदी बरोबर। या वातावरण निर्मितीचा कितपत फायदा होतो हे काही क्षणात आपल्याला गिरीश करणार आहे। उद्धव ठाकरे देखील मातोश्रीहून मोर्चासाठी रवाना झालेले आहेत। आपण बघतोय राज ठाकरे चर्चगेट परिसरात आहेत, तर उद्धव ठाकरे देखील या मोर्चासाठी आता रवाना झाले। त्याची दृश्य आपण बघतोय। न भूतो न भविष्यती ऐतिहासिक हा मोर्चा ठरावा यासाठी विरोधकांची धडपड आहे आणि विरोधकांची एकजूट देखील या मोर्चाच्या माध्यमातून समोर आलेली आहे। आपली ताकद देखील विरोधी पक्ष दाखवत आहे। काही वेळापूर्वीच राज ठाकरे चर्चगेट परिसरात दाखल झाले तेव्हाची दृश्य, तर दुसरीकडे त्यांचे मोठे बंधू अर्थात उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून मोर्चासाठी रवाना झाले। तीही दृश्य, दोन्ही ठाकरे बंधू या मोर्चामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एकत्र येताना दिसतील। एकीकडे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत, सदोष मतदार याद्यांबाबत सर्वात आधी राहुल गांधी यांनी आवाज उठवला। देशपातळीवर त्यांनी निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ घातलाय त्याबाबतचे त्यांनी पुरावे सुद्धा दिले। आणि त्यानंतर हे रान राज्यात पेटत गेलं आणि राज्यात सुद्धा ठाकरे बंधूंनी हे सगळे पुरावे सुद्धा सादर केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।